नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर रोजच्याप्रमाणे आज एक व्हिडिओ शेअर करते. यामध्ये आपण 5 रांगोळी काढणार आहोत आणि या 5ही रांगोळी तुम्हाला खूप खूप मनापासून आवडतील. आजच्या भागातल्या रांगोळी खूपच सुंदर आहेत मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली. आजच्या 5ही रांगोळी मला वाटते की तुम्हाला सगळ्याच रांगोळी आवडतील आणि तुम्ही काढालसुद्धा अशी आशा करते मी की रोज दारामध्ये नवीन रांगोळी तुम्ही ट्राय करत चला. मी तुम्हाला दाखवत जाईल, तुम्ही काढत चला. तर बघा, आपण इथे पहिली रांगोळी काढतोय. मी इथे असं चक्र काढून घेतलं एक मोठा डॉट्स देऊन आणि त्याच्या भोवती अशा 3 पाकळ्या काढल्यात. त्या पाकळ्या व्यवस्थित आकार येण्यासाठी मी अगोदर 3 डॉट्स दिले त्यामध्ये आणि नंतर पाकळ्या काढून त्यावर त्या दोन्हीच्या मध्ये पण एक एक असा मोठा डॉट्स दिला आहे आणि त्यालासुद्धा मी हाताच्या बोटाच्या आकाराने व्यवस्थित चक्र काढून घेतले आणि त्यावरती आपण अशा 4-4 लाईन देऊन त्यावरती लाल रांगोळीने एक डॉट्स दिला आहे मोठा आणि पानांच्या वरती पिवळ्या रांगोळीने 2 डॉट्स दिलेत आणि जो आधी मी ठिपका काढला होता त्याच्या भोवतीसुद्धा ठिपके काढून अशी एक सुंदरशी रांगोळी तयार झाली मैत्रिणींनो. तुम्हाला 5ही रांगोळीपैकी सगळ्यात जास्त रांगोळी कोणती आवडली मला कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही कमेंट केलात तर मला अजूनही उत्साह निर्माण होईल की वेगवेगळ्या रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढत आहोत. तर इथे मी 2-2 ठिपके देऊन एक चौकोन काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण अशा चेक्स काढून घेतलेत रेषा देऊन आणि त्याभोवती चारी साईडने आपण गोपद्म काढून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेतला आहे मी इथे. आणि 2 गोपद्माच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण निळ्या रांगोळीने असे 6-6 डॉट्स देऊन घेऊयात. अगोदर 3, नंतर 2 आणि नंतर 1 आणि अपोजिट साईडला पिवळ्या रांगोळीने देऊयात. सेम त्याच पद्धतीने द्यायचे आहेत आपल्याला. अगोदर 3, नंतर 2 आणि नंतर 1 हे बघा या पद्धतीने. आणि जे गोपद्म होतं त्यावरती मी लाल रांगोळीने अशा 2-2 लाईन ओढून घेते. खूप सोप्या आणि झटपट होणाऱ्या रांगोळी आहेत मैत्रिणींनो. पारंपरिक रांगोळीबरोबरच आपण युनिकसुद्धा रांगोळी काढत जाऊयात. त्यामध्ये आपल्याला पाहण्यामध्ये, काढण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल वाटत असतो. आणि मधले जे 2 चेक्स आहेत ते आपण पांढऱ्या रांगोळीने भरून घेऊयात आणि मध्ये एक डॉट्स देऊन घेऊयात. तर ही होती आजची दुसरी रांगोळी, सुंदर, साधी, सोपी. इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे मी असे 4 डॉट्स देऊन घेते पांढऱ्या रांगोळीने आणि त्याला प्रेस करून आपण त्यावरती सुद्धा असे 2 उलटे आणि 2 सुलट्या साईडनी असे चक्र काढून घेऊयात आणि मधला भाग जो आहे तो आपण पांढऱ्या रांगोळीने फिल करूयात. तुम्हाला इथे कलर द्यायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा देऊ शकता. आणि मध्ये एक डॉट्स दिला आहे त्यावरती आपण लाल रांगोळी देऊयात. नंतर खालच्या साईडनी आणि अपोजिट साईडनी मी लाल रांगोळीने 3 डॉट्स देऊन घेते आणि अपोजिट साईडला त्याच्या पिवळ्या रांगोळीने मी अशा 4-4 लाईन ओढून घेते आणि त्यावरती आपल्याला पिवळ्या रांगोळीने मोठे मोठे ठिपके देऊन घ्यायचे. खूप कमी जागेत खूप कमी कलर वापरून खूप अशा सुंदर आणि आकर्षक रांगोळी आपण या भागामध्ये काढलेल्या आहेत. तर इथे आपण चौथी रांगोळी काढूयात. इथे बघा मी गोपद्म काढून घेतले आणि खालच्या साईडने 3 आणि वरच्या साईडने 3 आपण लाईन देऊन घेतल्यात. पहिली मोठी, त्यानंतर छोटी आणि त्यानंतर छोटी. तर अशा पद्धतीने त्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत आपल्याला रेषा. खालच्या साईडने आणि वरच्या साईडने पण सेमच आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने. आणि त्यावरती खालच्या साईडने पण 5 आपण मोठे डॉट्स देणार, वरच्या साईडने पण 5 मोठे डॉट्स देणार आणि इथे एक वेगळा आकार आपण तयार करूयात. हे बघा, मी आधी बाहेरच्या साईडने आणि नंतर मधल्या साईडने अशा लाईन ओढून घेते. इथे एक आपल्याला निमुळता भाग तयार झालेला मिळेल. तर इथे अशी एक रांगोळी तयार होणार डिझाईन. तर आपण त्यामध्ये पिवळा डॉट्स दिला आहे छोटा छोटा आणि साईडला आपण लाल आणि पिवळ्या रंगाने 3-3 लाईन ओढून घेऊयात. थेंबाप्रमाणे आपल्यावर त्यावरती खाली छोटे छोटे डॉट्स पण देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, दोन्ही साईडने मी लाल आणि पिवळ्या लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपण असे डॉट्स देऊन घेऊयात थेंबाप्रमाणे. हे बघा किती युनिक आणि सुंदर रांगोळी आहेत आजच्या. खूप कमी जागेत खूप कमी कलर वापरून मैत्रिणींनो रांगोळी तुम्ही पाहून काढत चला. पण नेहमी तुमच्या दारामध्ये नवीन रांगोळी दिसली पाहिजे. आपण रांगोळी पाहतो तर त्या रांगोळी काढल्यासुद्धा पाहिजेत. दारामध्ये त्याच रांगोळी नको काढायला. नवीन रोज एक रांगोळी काढत चला. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि सगळ्यात जणी नवनवीन रांगोळी नेहमी आपल्या दारामध्ये काढत चला. तर इथे बघा मी तीन
ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि त्या लाईन अशा जोडून घेतल्यात मी. आणि वरती त्याच्यासुद्धा आपल्याला अशा 3-3 लाईन काढून त्यासुद्धा अशा जोडून घ्यायच्या आहेत. खूप सोपं आहे. दिसताना थोडीशी अवघड वाटत असली तरी काढायला खूपच सोपी आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहून सहजच रांगोळी काढू शकता किंवा एखाद्याला पाहिल्यावर सुद्धा लक्षात राहते. तुम्ही तशीसुद्धा काढू शकता. पाहून उद्या आपण डोक्यामध्ये ठरवलं का ही रांगोळी काढायची, तीसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. त्यासाठी आपली रांगोळी पहा तुम्ही आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला का तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर आपण हे इथं पानं काढलेत त्यामध्ये 3, तर ते पानं अशा आपण अर्धे भरून घ्यायचे आहेत. आणि ज्या रेषा देऊन आपण जॉईंट केलेला आहे त्यावरती लाल आणि हिरव्या रांगोळीने आपण ठिपके देऊन घेऊयात. इथे मी लाल ठिपके दिलेत, त्यावरती आपण हिरव्या रांगोळीचे पण ठिपके देऊयात. हे बघा, खूप कमी कलर वापरलेत पण दिसायला एकदम आकर्षक आणि मनमोहक अशा रांगोळी आहेत मैत्रिणींनो आजच्या. जरूर तुमच्या कोणी रांगोळी काढणाऱ्या बहिणी मैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करत चला, त्यांनासुद्धा रांगोळी काढता येतील. आणि इंस्टावर सुद्धा आयडी आहे अनु डेली रंगोली या नावाने, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर या होत्या आजच्या 5 मनमोहक रांगोळी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.